मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा खोचक शब्दात समाचार घेतलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रांवर संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले। तसंच राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने जनतेचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो असंही ते म्हटलेत। दरम्यान निवडणुकीत मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद आहे अशी टीका करत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे। तसंच लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत असल्याचंही फडणवीस म्हणाले। निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिवारी लागल्याचा टोला देखील फडणवीसांनी लगावलाय। आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावर आता फडणवीसांचा प्रहार पाहायला मिळतोय। जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं फडणवीस म्हटलेले आहेत, काय अपडेट? आपण बघितलं तर सध्या देशामध्ये बिहार निवडणुकीचा रणशिंग फुंकण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने प्रचार प्रसार सुरू असल्याचं आपण बघत आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राहुल गांधी यांनी जो लेख लिहिलेला आहे तो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत लिहिला आहे, कारण आत्ताच्या घडीला सगळ्यात शेवटी झालेल्या निवडणुका त्या आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि त्या पराभवाचं खाफवर हे आपण बघितलं तर राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन आणि त्याचबरोबर वाढलेली जी टक्केवारी आहे त्याच्यावर केलं आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या संपूर्ण लेखामध्ये याबद्दलचं विवेचन केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। याच लेखाला प्रत्युत्तर जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट उदाहरणासहित स्पष्ट करून सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेचं एक उदाहरण दिलेलं होतं की तिथे टक्केवारी वाढली, तर त्याला प्रत्युत्तर जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे की कशा पद्धतीनं इतरही मतदारसंघ जे आहे ज्या मतदारसंघामध्ये टक्केवारी वाढलेली आहे शेवटच्या तासामध्ये आणि तिथं मात्र महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे। त्यांनी 5 ते 6 उदाहरणं अशी दिलेली आहे जिथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा अगदी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, या तीनही पक्षांचा टक्केवारी वाढलेल्या मतदारसंघामध्ये कसा विजय झालेला आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या लेखामध्ये सांगितलं आहे। त्या व्यतिरिक्त त्यांनी 2004 पासून त्याची आत्तापर्यंतची आकडेवारी दिलेली आहे। ज्या पद्धतीनं आरोप केला जातो की अचानक लाखांमध्ये मतदार वाढले विधानसभे निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर लोकसभा आधी निवडणूक झाली त्यावेळेला आणि त्यानंतर 3-4 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 40 लाखांना मतदार वाढले। हे जे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे त्या वक्तव्याला खोडणारी आकडेवारी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या लेखामध्ये दिली आहे। 2004 पासून ते 2024 पर्यंतची ही संपूर्ण आकडेवारी आहे। कशा पद्धतीनं लोकसभा निवडणुकीला सुद्धा मतदार संख्या वाढलेली असताना पुन्हा 3 ते 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा कशी आकडेवारी वाढली हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उदाहरणासहित स्पष्ट करून दाखवलेलं आहे। एकूणच राहुल गांधी यांच्या लेखाला प्रत्युत्तर देणारं हा अत्यंत सुटसुटीत असा आणि अत्यंत मुद्देसूद असा हा लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दात अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत। भारत जोडो यात्रा जी राहुल गांधी यांनी काढलेली होती त्या यात्रेचाही आवर्जून उल्लेख केलेला आहे की या यात्रेचं फलित काय, तर या यात्रेदरम्यान काय होत होतं, तर संविधानानं ज्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहे मग त्या संसदीय कामकाज असो, न्यायव्यवस्था असो किंवा प्रशासकीय व्यवस्था असो, या सगळ्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम हे भारत जोडो यात्रेमध्ये करण्यात आलं। भारत जोडो यात्रा ही एक प्रकारे ज्या काही संवैधानिक यंत्रणा देशामध्ये उभ्या आहेत त्या सगळ्या यंत्रणा कशा पद्धतीनं चुकीचं काम करतायत, कशा पद्धतीनं त्यांची आता योग्यता राहिलेली नाही हे सांगण्याचं काम या भारत जोडो यात्रेतून झालेलं आहे आणि त्यामुळे संविधानानं आखून दिलेली यंत्रणाच उधळून लावण्याचं काम या यात्रेनं केलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हे या लेखामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आता हा संपूर्ण लेखांचा खटाटोप जर आपण बघितला दोन्ही लेखांचा तर याला पार्श्वभूमी आहे ती बिहारच्या विधानसभा निवडणुकीची। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो दारुण पराभव झालाय त्याचा कुठेतरी त्याचा परिणाम हा बिहारच्या निवडणुकांवर होऊ नये याचा एक प्रयत्न जो आहे तो या लेखातून करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण याचं कारण
एकाच वाक्यात मी स्पष्ट करते की मुंबई असं एक शहर आहे, देशाची आर्थिक राजधानी ठीक आहे. आणि इथे खूप मोठ्या प्रणाली प्रमाणावर माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अतुल लोंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते पाहूयात. देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल रेटून बोल, आता खोटं ली रेटून ली अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं स्वातंत्र्य वाढली, 16 नाही 76 लाख वाढली. 82 विधानसभांमध्ये 12,000 बूथवर जर आपण विचार केला की एका बूथवर 600 वोट, एका मिनिटाला 1 वोट, तसे 3 मिनिटं लागतात. याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 10 तास लागतील त्याला. कोणता बूथ 3 वाजेपर्यंत सुरू होता याचं उत्तर दिलं नाही. चंदीगड हायकोर्टने स्पष्ट सांगितलं की व्हिडिओ फुटेज आणि डेटा हा विरोधी पक्षांना द्या, जो मागतो त्याला द्या. कायदा केला आणि असा डेटा देता येणार नाही असं सांगून टाका. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू असताना मनसेनं आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. मनसे शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना मनसेला प्रस्ताव पाठवणार का पाहूयात. मनसेकडून सांगितलं जात आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बरोबर आहे. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल. शुक्रवारी उद्धव ठाकरेंनी हे अतिशय सूचक वक्तव्य केलं आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं. कारण गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दलची जोरदार चर्चा रंगली. आता खुद्द उद्धव ठाकरेंनी त्याबद्दल भाष्य केल्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळालं. संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. उद्धव यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या मनोमिलनाला एक प्रकारे संजीवनीच मिळाली आहे. खरं तर अलीकडच्या काळात युतीबाबतची पहिली साथ घातलेली ती राज ठाकरेंनी. महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत दोन्ही भाऊ एकत्र येतील का या प्रश्नाविषयी राज ठाकरे खुलून बोलले. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा मला वाटत नाही. पण तेव्हा राज ठाकरेंच्या या प्रस्तावावरती उद्धव ठाकरेंनी अटी शर्तीयुक्त भूमिका घेतलेली दिसली. पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाची, मिटून टाकली चला, पण पहिले हे ठरवा. मधल्या काळात दोन्ही भाऊ परदेशवारीवर गेले आणि युतीच्या चर्चाही हवेतच विरल्या. पण जशा महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्यात तसे युतीचे प्रयत्न सुद्धा जोर धरू लागलेत आणि या चर्चांना अधिक बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंच्या एका विधानामुळे. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. आता जरी ठाकरेंची शिवसेना जवळीक साधू पाहत असली तरी आधीच्या काही अनुभवांमुळे यावेळी मात्र मनसेनं सावध भूमिका घ्यायचं निश्चित केलंय. याआधी 2014च्या विधानसभा आणि 2017च्या पालिका निवडणुकीवेळी शिवसेना मनसे युतीचे प्रयत्न झाले, पण दोन्ही वेळेला हे प्रयत्न उद्धव ठाकरेंकडनं पूर्णत्वास गेले नसल्याचा अनुभव असल्याचं मनसेचे नेते सांगतात. त्यामुळे यावेळी आधी प्रस्ताव आणि मगच चर्चा अशी ठाम भूमिका मनसेची आहे. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं मनोमिलनाबद्दल सकारात्मक सूर लावला जातोय. आता चर्चा जर ते घडवण्यात आणत असतील आणि त्यांच्या खरोखर मनात ती इच्छा असेल तर त्यांनी प्रस्ताव घेऊन यायला हवं ना. त्यामुळे तो आला प्रस्ताव तर त्याच्यावर नक्कीच सकारात्मक
जो काही आहे तो विचार होईल आणि त्याच्यावर निर्णय होईल आणि राज ठाकरे साहेब त्याच्यावर नक्की काय सकारात्मक निर्णय घेऊ शकतात. सकारात्मक पाऊल टाकायचा आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता, 1622ला मग असं होतं. किती मागे जाणार आहात तुम्ही, किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आधी आदित्य ठाकरेंनी सकारात्मक विधान करणं, मग कल्याण डोंबिवली आणि नाशिक सारख्या प्रमुख शहरांमध्ये उबाठा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरात सूर मिसळणं, अमित ठाकरेंनी युतीबाबत सावध पण सकारात्मक मत मांडणं आणि उद्धव ठाकरेंनी आता थेट मनातली गोष्ट मांडणं, यातून नेमके कसले संकेत मिळतात याचीच बेरीज वजाबाकी सध्या मनसे आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्र